In trapezium ABCD, AB is parallel to DC. Diagonals AC and BD intersects each other in point O. If OA equal to 2x plus 7, OB equal to 4x, OD equal to 4x minus 4, and OC equal to 2x plus 4, then find x. Solution. ABCD is a trapezium. पहा मुलांना, आपल्याला अगोदर काय करायचं आहे, एक ट्रायपेजियम काढायचा. Which quadrilateral is called trapezium? Those quadrilateral having one pair of opposite sides is parallel to each other. म्हणजे एक जोडी अपोजिट साइडची एक जोडी जर पॅरलल असेल, this quadrilateral is called trapezium. Suppose ABCD, this is a trapezium, and we have to find x. We have to given AB is parallel to CD. Okay, AB ला CD parallel दिले आपल्याला. One pair of opposite sides is parallel to each other. This is a trapezium. Okay. आणखी काय दिले पहा, diagonals AC and BD intersects each other at point O. This point is called O point. See here, in triangle AOB, हा ट्रायंगल पाहिला आपण, या ट्रायंगल मध्ये विचार करू आपण. ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल घेऊ आपण आता. कोणता? त्याचा COD. ओके, अँड ट्रायंगल COD. अँगल AOB, हा अँगल पहा मुलांनो, अँगल AOB इज कॉन्ग्रंट टू अँगल COD. याला DOC म्हणलं चालतंय, COD चालतंय एकच. COD. These angles are congruent angles because these are the opposite angles. Okay, opposite angles. This is the pair of opposite angles. वरच्या ट्रायंगल मधला AOB खालच्या ट्रायंगलच्या COD या अँगलची कॉन्ग्रंट आहे, कारण these are the opposite angles. पहा मुलांनो पुढे, AB is parallel to DC. CD दिले आपल्याला, given. AB is parallel to CD. This is given. Okay. And suppose आपण काय करू, AC there ट्रान्सव्हर्सल गृहीत धरू आपण. पहा मुलांनो, हे AB आणि CD या दोन जे पॅरलल साईड आहेत, अपोजिट साइड्स, यांची AC ही आपण काय म्हणू, दिस इज अ ट्रान्सव्हर्सल. ऑल्सो दिस इज BD ट्रान्सव्हर्सल. कोणती एक घेऊ आपण, AC जर सपोज AC ट्रान्सव्हर्सल, सपोज AC देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, AC इज ट्रान्सव्हर्सल. आता पहा मुलांनो, ही जर ट्रान्सव्हर्सल असेल, दिस अँगल BAC is congruent to angle DCA. पहा, these are alternate angles. ओके, कारण AB आणि CD पॅरलल आहे, आणि दोन पॅरलल लाईनला जर एखाद्या लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलं, तर these two angles are congruent angles. Okay, and these are the alternate angles. Okay, angle BAC, पहा मुलांनो, angle BAC is congruent to DCA. Okay, angle BAC is congruent to, आपल्याला
BAC आणि DCA म्हणण्यापेक्षा ACD म्हणून चालतंय, काही फरक पडत नाही. इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACD. दीज आर द अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. ओके, दॅट इज, आता पहा मुलांनो, दॅट इज अँगल BAC म्हणलो आपण, पण आपल्याला ही बाहेर नको. आता अँगल ट्रायंगल AOBच्या बाहेर नको यायचं. त्यासाठी आपल्याला ह्या अँगलला BAC ला मी असं म्हणू शकतो, अँगल BAO वरच्या ट्रायंगलचा, आपल्याला ट्रायंगल मधला अँगल आहे आपल्याला. अँगल BAO इज कॉन्ग्रंट टू अँगल ACD म्हणलं ना मी. तर ACD हा एवढा भाग बाहेरचा यायला तो नको, काही आवश्यक नाही. अँगल तर बदलणार नाही, अँगलचं नाव बदलणार फक्त. कोणतं? अँगल OCD म्हणू आपण. हा याच्यातला अँगल OCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OCD. ह्याला दॅट इज तेच आहेत अँगल, फक्त आपण त्यांचे नाव बदलले. आपल्याला बाहेर जसं आपल्याला BAC म्हणलो आपण, तर हा एवढा बाहेरचा पार्ट नको आपल्याला, मग ह्या ट्रायंगल मधलाच यावा म्हणून आपण वर BAO म्हणलो आपण. आणि याच्यातला ACD याच्या इतकाला हा बाहेरचा भाग झाला या ट्रायंगलचा इतका AO, त्यासाठी आपण ते काढून टाकला. ह्याला म्हणलो आपण OCD, ठीक नाही. दिस इज इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण ह्याला, आणि दिस इज इक्वेशन नंबर 2 म्हणू ह्याला. आणि वरचा जो अपोजिट अँगल्स आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण ह्याला. कुठे आहे? ओके, अपोजिट अँगल्स, ह्याला इक्वेशन नंबर 1. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 आपण दोन जर इक्वेशनचा विचार केला, इफ टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, देन बाय AA टेस्ट. पहा, बाय AA टेस्ट कोणती पण सिमिलॅरिटी. ओके, सिमिलॅरिटी ट्रायंगल, कोणता ट्रायंगल? AOB हा ट्रायंगल COD या ट्रायंगलशी कसा आहे तो? सिमिलर. कारण आपण याच्यातले दोन अँगल्स, याच्यात या ट्रायंगल मधल्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्सशी आपण काय केले? कॉन्ग्रंट दाखवले. ओके, बाय AA टेस्ट. आणि देअरफॉर ट्रायंगल AOB इज सिमिलर टू ट्रायंगल COD. म्हणजे हा अँगल ट्रायंगल AOB हा COD या ट्रायंगलला कसा आहे? सिमिलर आहे. आपण दाखवलं बाय AA टेस्ट. ओके, आता पहा मुलांनो, जर इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. आता करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला लिहिण्याच्या अगोदर आपण याची या दोन ट्रायंगलच्या आपण व्हर्टायसेसची आपण काय लिहू? 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहू. म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला लिहिता येतील, सोपं जातं. कसं पहा, AOB मध्ये मी अपोजिट अँगलकडून या अल्टरनेट अँगलकडे जातो. तर पहा कसं लिहायचं आपण. 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहायला आपण. मग मी वरच्या ट्रायंगल मधले मी व्हर्टायसेस असं लिहिणार आहे, OAB लिहिणार आहे. पहा, OAB 1 to 1 करस्पॉन्डन्स. आता O कोणता होता? वरचा हा अँगल ना, ते अपोजिट अँगल आहे. खालच्या अँगलचा ह्याला अपोजिटला कोणता? ओच आहे हा. म्हणजे ह्याला O अल्टरनेट कोणीकडे? इकडे. पहा, OCB आपण काय लिहिलं? सॉरी, OCD. दिस इज द 1 to 1 correspondence of these two similar triangles. 1 to 1 correspondence of those vertices. ओके, आता आपल्याला लिहायला सोपं जातं बघा. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणजे OA डिवायडेड बाय, पहा पहिले दोन बाय, डिवायडेड बाय OC. ओके, AB डिवायडेड बाय इक्वल टू AB डिवायडेड बाय CD. पहा शेवटचे दुसरे तीन, पुढचे दोन बिंदू घेतले आपण. अँड OB, पहा पहिला आणि शेवटचा बिंदू, OB डिवायडेड बाय OD. ओके, this is called as 1 to 1 correspondence. So this is called as these two corresponding sides and this is called as corresponding sides. कशा असतात त्या? आर इन प्रोपोर्शन मध्ये असतात. त्यांचे रेशो इक्वल असतात करस्पॉन्डिंग साईडची. ओके, आपण दिलेल्या किमती ठेवू मुलांना. आता OA ची किंमत किती दिली पहा आपण वर बघू आपण. OA इक्वल टू 2x + 7, 2 इथे या ठिकाणी 2x + 7 डिवायडेड बाय OC ची किंमत ठेवू पहा. OC इक्वल टू 2x + 4. ओके, 2x + 4 इक्वल टू AB दिले का आपल्याला
ए बी नाही दिलं चालेल, ओके काय सोडून दे त्याला, हा रेशो सोडून देऊ. ओ बी दिला आपल्याला, ओ बी किती पहा 4x, ओके 4x डिवायडेड बाय, आणि ओ डी दिलेलं आहे पहा, ओ डी इक्वल टू 4x मायनस 4 दिलेलं आपण ठेवून देऊ सगळं किमती अशा 4x मायनस 4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू मुलांना आपण, बरोबर आहे. कसं पहा 2x प्लस 7 आणि 4x मायनस 4 हे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू 4x इंटू 2x प्लस 4. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा, 2x इन ब्रॅकेट 4x मायनस 4 आणि प्लस 7 इन ब्रॅकेट 4x मायनस 4. आपण काय करायलो, पहिल्यांदा हे ना पूर्ण ब्रॅकेटला गुणलं, पण नंतर हे ना ह्या ब्रॅकेटला गुणलं, इक्वल टू, ही एक पदीच आहे, हिने कुणाला जमतं डायरेक्टल्या 4 इंटू 2 8 एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, प्लस 4 इंटू 4 16 एक्स, बरं का, हां इंटू ह्या, ओके हां एक्स 4x इंटू 4 4x 16x. इकडे पहा मुलांना 4 इंटू 2 सॉरी 2 इंटू 4 8x स्क्वेअर, एक्स इंटू एक्स, मायनस 4 इंटू 2 इंटू 4 8x प्लस 7 इंटू 4x 7 28 सॉरी 24x